नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आज आपण परमपूज्य गगनगिरी म्हणजेच गगनगड किल्ले या ठिकाणी आज दर्शनासाठी आलेलो आहोत। तर हे कोल्हापूर जिल्ह्यामधील हा गगनबावडा या ठिकाणी मठ आहे, आश्रम आहे। तर आता तुम्हा सर्वांना मी हा संपूर्ण आश्रम दाखवतो, हा किल्ला दाखवतो। बघा, अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गगनबावडा गाव आहे आणि त्या ठिकाणी हा आश्रम किल्ला आहे। तर तो तुम्हाला दाखवतो। तर हे बघा, आपण रस्त्यानं जातानाच बघा केवढा मोठा विशाल असा दगड आहे आणि त्या दगडावरती गणपतीचं चित्र कोरलेलं आहे, गगन मोरया। सर्वांनी दर्शन घ्या। बघा, अगदी सर्व संपूर्ण डोंगर भागातच आहे। तर बघा, आपण अगदी श्री क्षेत्र गगनगिरी आश्रम या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। तर तुम्हाला हा संपूर्ण मी आश्रम दाखवतो, सर्वांना दर्शनसुद्धा देतो। तत्पूर्वी थोडंसं आजूबाजूचा निसर्गसुद्धा दाखवतो। बघा, दर्शनासाठी सुद्धा भाविक आलेले आहेत। सतत भाविक येतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली असते। अतिशय स्वच्छतासुद्धा या ठिकाणी असते। हा बघा, संपूर्ण करूळ आणि बावडा हा असा घाट आहे। 15 ते 20 किलोमीटर अंतर आहे। तर हा बघा, संपूर्ण करूळ बावडा घाट। बघा, किती सुंदर असं वातावरण आहे। ते बघा, किल्ले गगनगड। सुरुवातीलाच श्री चैतन्य म्हसोबा मंदिर आहे, तेही तुम्हाला दाखवतो। बघा, सर्वांनी दर्शन घ्या। बघा, आजूबाजूचा परिसर सुद्धा बघा, अगदी डोंगरावरतीच हा किल्ला आहे, गगनगड किल्ला। त्याला आश्रमसुद्धा म्हणतात, गगनगिरी महाराज। बघा, या ठिकाणी माकडंसुद्धा भरपूर असतात। त्यांना चुरमुरे खायला टाकलेले आहेत आणि ते त्यांच्यात जरी भांडत असतील तर ते मजाच करतात आणि ते कधीच कुणाला काही त्रास वगैरे देत नाहीत। कुठल्याही भाविक भक्तांना ते त्रास देत नाहीत। बघा, कशी मजा घेतात एकमेकाची। भांडणं चालू आहेत दोघांचे। हे बघा, सगळीकडे नुसते माकडंच असतात। हे पण बघा, इकडे पण आहे एक, बघा बसलाय। बघा, किती निरागस आहे, किती जवळ गेलं की त्रास देत नाहीत ते। तर मित्रांनो, हा करूळ बावडा घाट आहे, हा तुम्हाला वरून दाखवतोय। बघा, किती डेंजर, म्हणजे हा कोकणातील सर्वात धोकादायक असा घाट आहे। पावसाळ्यामध्ये तर या घाटातून जाणं खूप रिस्कीसुद्धा आहे। बऱ्याचशा वेळा डोंगर वगैरे सुद्धा कोसळतात, त्यामुळे रस्तासुद्धा बरेचसे दिवस बंद असतो। हल्ली रस्तासुद्धा नवीन केलेला आहे, सिमेंट रस्ता केलेला आहे, नवीनच रस्ता आहे, खूप छान रस्ता केलेला आहे। बघा, हा संपूर्ण घाट करूळ बावडा घाट, हा सुद्धा तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओ दाखवतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये। हा फक्त तुम्हाला वरून किल्ल्यावरनं दाखवलं आहे। बघा, किती सुंदर आहे, अगदी सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आहे। बघा, स्वच्छतासुद्धा किती आहे। तर आता आपण अगदी वरती आलेलो आहोत मंदिराच्या इथे। तुम्हा सर्वांना दर्शनसुद्धा देतो, दर्शन घ्या। स्वच्छता बघा, टापटीपणा बघा। ही तोफ आहे, पूर्वीपासून या किल्ल्यावरती तोफ आहे।
बघा, आपण आता अगदी किल्ल्याच्या जवळ आलेलो आहोत. तर हे बाकीचे सर्व जे देव आहेत, देवांचे फोटो वगैरे दिसत आहेत, ते सुद्धा दगडामध्येच कोरलेले आहेत. सर्वांनी दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या. देवीचं सुद्धा दर्शन घ्या. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते वरवृंद शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनते भगवती हे शितिकंठ भूरि कुटुंबिनी भूतिकृते जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपरदिनी शैलसुते. सर्वांनी दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या. गगनगिरी महाराज की जय. बघा किती सुंदर असं काम आहे. संपूर्ण काम हे या डोंगरा भागामध्ये दगडामध्येच कोरलेलं आहे. आता आपण वरती आलेलो आहोत, जिथे गगन महाराजांचा पुतळा आहे, मंदिर देखील आहे, त्या ठिकाणी सुद्धा आलेलो आहोत. तर या ठिकाणी बघा समोर मस्जिद सुद्धा दिसती आहे आणि भव्य दिव्य असं पटांगण सुद्धा आहे एवढ्या डोंगराळ भागामध्ये. तर बघा समोर मंदिर आहे, वरती सुद्धा तुम्हाला देवाचे पुतळे सुद्धा दिसतील. या ठिकाणी सारखं काम चालू असतं. बघा गगनगिरी महाराज की जय. या ठिकाणी लोकवस्ती नसताना सुद्धा गगन महाराजांमुळे या ठिकाणी लोकवस्ती सुद्धा आहे आणि त्यांनी संपूर्ण प्रवास घोड्यावरतीच केलेला आहे.
ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. सर्वांना दर्शन देतो, अगदी जवळून दर्शन देतो. या ठिकाणी होम हवन सुद्धा होतं. बघा हवन कुंड. सर्वांनी दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या. उन्हाळा असून सुद्धा पाऊस बघा थोडासा सुरू झाला आहे, अवकाळी पाऊस. आता आम्ही परतीचा रस्ता पकडलेला आहे. आता आम्ही गगनगड या ठिकाणावरून आम्ही निघालेलो आहोत. करूळ बावडा या घाटातून खाली जायला निघालेलो आहोत. बघा पावसाची रिपरिपसुद्धा चालू आहे. घाटसुद्धा अतिशय डेंजर हा घाट आहे. तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण घाट दाखवतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही सूचना असतील तर ते तुम्ही मला मेसेजद्वारे सुद्धा देऊ शकता. तर भेटूया आपण मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.